आपली पत्नी देवकी हिला वाकी घेऊन त्या वरातीमध्ये सगळे निघालेले आणि वाद्य वाजतायत. देवकी रथामध्ये बसलेले, वसुदेव सुद्धा त्या रथामध्ये. ऐका, आणि असं झाल्याच्या नंतर त्या नगरामध्ये एवढी मोठी गर्दी. बरं, एक लक्षात घ्या, देवकी ही देवकाची अत्यंत लाडकी मुलगी होती. मी पुढे तुम्हाला सांगेलच की एका मुलीसाठी देवक राजाने किती द्यावं. 1000 सोन्याचे रथ दिले, हजारो. आणि एवढं प्रेम होतं. पण ज्या वेळेला मुलगी त्या ठिकाणी निघाली, पण सगळ्या रस्त्याला दुतर्फा एवढी मोठी गर्दी होती, ती पाहण्यासाठी लोकांची उत्सुकता होती. कंसाने काय केले आहे का, बरेचसे आजकालचे राज्यकर्ते काम एकाने केलेलं असते आणि उद्घाटन तिसराच करत असतो. त्याचं श्रेय हे घेण्याचा प्रयत्न न करणारे घेतात. प्रत्येकाला आज या जगतामध्ये प्रसिद्ध व्हायचे, पण मी तर सांगेल की पहिलं सिद्ध व्हा, आपोआप प्रसिद्ध व्हा. ऐका बरं का. पण कंसाने काय केले, त्या रथाचं सारथ्य स्वतः करू लागला आणि ते सारथ्य करायला लागल्याच्या नंतर त्या नगरामध्ये सगळ्या स्त्रिया बुजबुजू लागल्या की वा, आपल्या बहिणीच्या रथाचं सारथ्य एका भावाने करावं, किती श्रेष्ठ भाऊ. आणि मग वावा त्या ठिकाणी होऊ लागली. कंसालाही त्या ठिकाणी असं वाटलं की चला, या संधीचा आपण फायदा उचलला पाहिजे. म्हणून कंसाने सुद्धा त्यावेळेला आपल्या बहिणीला अनेक काही गाया दिलेल्या आहेत, दासी दिलेल्या आहेत, रथ दिलेले, आणि अशा वेळेला त्याची वाहवा होऊ लागली. ऐका, पण देवक बाकी अत्यंत त्या ठिकाणी दुःखी झाला, कारण मुलगी आता दुसऱ्याची होणार. कितीही पहाडासारखा बाप असला ना, पण मुलीला बाकी तिची मंडपामधून गोळवण करताना बाकी तो बाप. आणि बाप यालाच म्हटलेले बरं का, ऐकणे, ज्याच्या आशू आणि त्याचा आवाज निघत नाही, परंतु तो इतका रडतो, त्याला म्हणायचं बाप. डोळ्यातले अश्रू न दाखवता आणि आवाज न करता जो बाप रडतो, हजारो हत्ती त्या ठिकाणी सोन्याने मळवून देवकाने आपल्या देविकीसाठी, आपल्या मुलीसाठी दिलेले. 100 हत्ती सोन्याने मळवून द्यायचं सोपं नाहीये. 15,000 घोडे दिलेले, 1,800 रथ दिले, वस्त्र आणि 100 दासी तिच्या बरोबर दिलेले. केवढं दिले. पण ऐका बरं का, मंगलवाद्य वाजवू लागली, सगळीकडे आनंद होता, सारथ्य कंस करत होता, शंख, तुतारी, मृदंग त्या ठिकाणी सगळी वाद्य ही वाजत होती. आणि हा सगळा आनंदाचा क्षण, पण एका क्षणात त्या आनंदावरती विरजन पडलं ते कंसाच्या, आणि आकाशवाणी झाली त्या उभ्यात. ऐका, अशत्वा स्पष्ट गर्भहंताया वहसे बुध. इथं सांगितलं की ज्या देवकीचा रथ तू हाकतोय ना, त्याच देवकीच्या पोटी 8वा पुत्र बुध तो जन्माला येईल आणि तोच तुझा काळ ठरेल. हे कंस, जो देवकी का रथ हाक रहा है ना, उसी का ही 8वां पुत्र तेरा काल बन के आने वाला है. असं जशी आकाशवाणी झाली, बहिणीचं प्रेम एका क्षणात संपलं. साया झाल्या जिकडे
भाऊबीजीला यावेळेला कोणतीही बहीण गेली नाही. हो, पूर्वीचा काळ गेला. आता प्रत्येक माणूस स्वार्थी. आता मला दिलं तर सगळं आणि तर कुणीच माझं नाही. ती नाती संपली, ती प्रेमही संपली. वेड्या बहिणीची वेळी पूर्वी भाऊ यायचा म्हटल्यानंतर बहिणीला असं वाटायचं की काय करू काय नाही. आता ते संपलं सगळं. लक्षात आलं का? आणि एका बहिणीवरती जर असा प्रसंग आला तर भाऊ धावून यायचा. भले तिथं काही हो, पण ते प्रेमही संपलं, ती नातीही संपली. सगळी फसवी नाती झाली बघा. पण ऐका, एका क्षणामध्ये बहिणीचं प्रेम संपलं. त्या क्षणामध्ये कमरेला असणारी शमशेर बाहेर काढली आणि देवकीच्या केसामध्ये हात घातला आणि रथाच्या खाली ओढायला लागला. शस्त्र उघडलं त्या ठिकाणी. पण तेवढ्यामध्ये देव वसुदेवांनी बाकी काय केलेले ऐका. भगिनी हम तुम्हार दाहा खडग पाणी कुचे ग्रहीन. वसुदेव म्हणतो की अरे हे कंस, तू तो पराक्रमी है, चारों दिशाओं को तेरा पुरुषार्थ है, लेकिन एक स्त्री और उसी में एक बहन को अगर मार दिया तो लोग तुझे क्या कहेंगे. चारी दिशेला पुरुषार्थाच्या तुझ्या गोष्टी आहेत, तू पराक्रमी आहेस, पण एका स्त्रीला मारतोय आणि ती ही बहिणीला. लोक काय म्हणतील. आणि म्हणून एक लक्षात घे, तुला सगळी लोक नावं ठेवतील आणि तिथं बाकी देवकीला वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. ऐका, पती कोणाला म्हणावं हे सुद्धा महत्वाचं आहे. पती रक्षिती इति पती. जो पुरुष आपल्या पत्नीचं रक्षण करतो तोच खरा पती आहे. पण आपल्या पत्नीचं रक्षण न करण्याची क्षमता ज्याच्या ठिकाणी येतो पती होऊ शकत नाही. आणि म्हणून पत्नीचे अनेक प्रकारे जो रक्षण करतो तोच खरा पती. वसुदेव ही बुद्धीने अत्यंत तीक्ष्ण आणि हुशार असतात. त्यावेळेला आपल्या बुद्धीचा त्या ठिकाणी वापर केला आणि कंसाला त्या ठिकाणी म्हणू लागला की एका स्त्रीचा जर वध केला तर तुझ्या पराक्रमाच्या सगळ्या गोष्टी लोक तुला नावं ठेवतील आणि अशा वेळेला हे तुला न शोभा देणारे. ऐका, एवढंच नाही, मृत्युर्जन्मवता हा वीर देहन जायते. वीराने मृत्यू जरी समोर मृत्यू ठाकला, ऐका, तरी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी त्याच्यातून निघण्याचा प्रयत्न करावा असं शास्त्र सांगतं. लगेच हातवर एखादा प्रसंग आला म्हणून लगेच हातवर व्हायचं नाही. प्रसंग किंवा दुःख कसलंही आलं तरी शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्यातून वाचण्याचा प्रयत्न जो पुरुष करतो त्याला पुरुषार्थ म्हणायचं. म्हणजे इथं सांगितलं की मृत्यू जन्मवता हा वीर. मृत्यू जरी समोर उभा राहिला तरी सुद्धा त्या काळाच्या जमड्यातून मी कसा निघेल शेवटच्या क्षणाला देहेन सहज आहे. त्यांनी प्रयत्न करावा, त्याला पुरुषार्थ म्हटलेले लक्षात घ्या. पुरुषार्थ अलीकडे काही दिसतच नाही. म्हणून एक लक्षात घ्या, कथेमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी श्रवण करायला मिळतात. वसुदेवानी बाकी काय केलेले, आपल्या बुद्धीचं त्या ठिकाणी वापर केला आणि सांगितलं की एका स्त्रीची हत्या जर झाली तर सगळे लोक तुला नाव ठेवतील. ऐक, तुला तिच्या पुत्रापासून जर धोका आहे तर
मी तिच्यापासून झालेला पुत्र प्रत्येक मी तुला देईन. ऐका, असं म्हटल्याबरोबर वसुदेवांनी ती वेळ टाळली. पण ऐका बरं का, की माझ्या मुलापासून भीती आहे ना, मी तुला तो देईन असं म्हटल्यावरती वसुदेव हा साधू कंसाचा विश्वास बसला आणि कंस त्या ठिकाणी ठीक आहे आणि दोघांनाही सोडून दिलं. पण ऐका, तुम्हाला माझ्याच इथे राहावं लागेल, तुम्हाला बाहेर जाता येणार नाही. ही एक अट त्या वेळेला बाकी टाकली. पुत्रान समरयति शक्यशा यतस्ते भयमुक्त स्थितितम. म्हणजे देवकीच्या मुलापासून जी भीती होती ती बाकी त्या कंसाची थोडीशी कमी झाली. पण माझ्या निगराणीमध्ये तुम्हाला राहावं लागेल असं म्हटल्याबरोबर कंस आणि वसुदेव त्या ठिकाणी काय झालं, कारागृहामध्येच राहावं लागलं. आणि अशा वेळेला काल परत्वे देवकीला आता दिवस गेलेले, पहिला मुलगा झाला. त्या पहिला मुलगा इतका तेजस्वी होता, त्याचं नाव आहे कीर्तिमान. काय पहिला मुलगा झाला तो कीर्तिमान असा झाला. आणि वसुदेवांनी त्यावेळेला कंसाला सांगितल्याप्रमाणे वसुदेवांनी दिलेला बोल. पण त्या मुलाकडे पाहिल्याच्या नंतर बाकी फार दुःख झालं, कारण हा मुलगा कंसाला द्यावा लागेल. दोघेही दुःखी झाले, देवकी आणि वसुदेव कारागृहामध्ये. ते इतकं सुंदर बाळ, तेजस्वी असं असणार, पण काय करायचं आता, कंसाला वचन दिलं द्यावं लागेल. आणि वचन जर भंग केलं तर तो कंस आहे. आणि म्हणून ऐका, प्रतियातु कुमाराहु हस्मदास्ति मे भयम् अष्टमादयो प्रहृत्यं विहिता किल. वसुदेवांनी काय केलेले आहे का, त्या सुंदर बाळाला घेतलेले आणि कंसाच्या पुढे गेला. कंसाच्या पुढे गेल्याच्या नंतर कंसाला सुद्धा त्या मुलाकडे पाहिल्यानंतर काही वेळ थोडस त्या मुलाचं सुंदर रूप पाहून बाकी थोडीशी दया आली बर का. आणि त्याच्या मुखामधनं हे बोल बाहेर पडले, अष्टमाद युवको ग्रह मृत्युर्मे. मला तर 8व्या मुलापासून धोका आहे, तो माझा काळ आहे, हा पहिला मुलगा आहे, मला याच्यापासून धोका नाही. आणि म्हणून तुम्ही वसुदेव हा मुलगा तुम्ही घेऊन जा. आणि वसुदेव बाकी त्या वेळेला थोडा वेळ आनंदित झाले, ते मुलगा हातामध्ये घेतला. पण तेवढ्यात काय झालं ऐका प्रकार, ती आकाशवाणी थोडीशी आठवली की 8व्या मुलापासून धोका आहे. थोडासा विचार करायला लागला. पण तेवढ्यामध्ये काय झालं, विनेकरी आले. नारद मुनी त्या ठिकाणी आले. आणि नारद मुनी येत असताना कसे आले, ते हातामध्ये 8 पाकळ्यांचं कमळ घेऊन आले. गळ्यामध्ये विणा, एका हातात चिपळी आणि एका हातामध्ये बाकी 8 पाकळ्यांचं ते कमळ फिरवत फिरवत आले. आणि आल्या बरोबर आतमध्ये आले आणि मूर्ख हे कंस क्या कर रहा है तू, बोले पागल हुआ क्या. आणि अशा वेळेला बाकी नारदांनी कंसाला मूर्ख ठरवलं. आणि मूर्ख ठरवल्याच्या नंतर म्हणले, अरे तुला कळत नाही, हे बघ हे 8 पाकळ्यांचं कमळ आहे
इकडनं जर मोजलं तर शेवटची 8वी होती, इकडनं मोजली की पहिली 8वी होती. हे जे देव आहेत हे फसवण्यामध्ये फार पारंगत आहे. हे फसवतील तुला, काय सांगता येते. पहिलाच 8 वाचला तर कंसाची बुद्धी फिरली. पण एक सांगतो तुम्हाला बरं का, मूर्खाची लक्षणं काही सांगितली. जरा थोडी 2-3च सांगतो म्हणजे आपल्यालाही कळते की आपण किती शहाणे आहोत. शंख और मूर्ख ये दोनों ही दूसरे से बजाने से ही बसते हैं. शंख आणि मूर्ख माणूस दुसऱ्याच्या सामन्यानेच तो त्या ठिकाणी. इथं फार सुंदर आहे दासबोधामधली एक ओवी. नाही भक्तीचे साधन, नाही वैराग्य ना भजन, क्रिये बिन बोले ब्रह्मज्ञान, तो एक पडत मूर्ख. भक्ती नाही, भाव नाही, मंदिर नाही, दर्शन नाही, देव नाही, भजन नाही, श्रवण नाही, कुठल्याही प्रकारची क्रिया नाही, आणि मग त्यांनी ब्रह्मज्ञान सांगावं. ऐका, एक साधक आला आणि मलाच म्हणायला लागला की महाराज दान केलं पाहिजे ना. काय म्हणला, दान केलं पाहिजे ना. काही विद्यार्थी काय विचारतील ते सांगता येत नाही. ऐका, मी म्हणलं अरे काही विचारण्याची गोष्ट आहे का. म्हणलं बरं थांब. म्हणलं एका तू झोपडामध्ये बसलेला आहे आणि अचानक तुझ्या मांडीवरती मोठा साप पडला, तर त्या सापाला तू म्हणशील का कसं काय बाबा काय पाहिजे तुला, दूध देऊ का थोडस. म्हणलं तू काय करशील. नाही म्हणलं पडल्याबरोबर झटकून टाकेल. जसं तुला तो साप आहे आणि तो पटकन टाकून द्यावा हे जसं समजतं तसं दान करणं पटकन हे तुला समजू नाही का. म्हणून एक लक्षात घ्या, काही फार विचित्र असतात. एका शाळेमध्ये फळ्यावरती सगळी गणिताची सूत्र लिहिली शिक्षकांनी आणि नंतर बाकी समजलं का सगळ्यांना. सगळे म्हणले हो गुरुजी समजलं. गुरुजींनी ते डस्टरनी पुसून टाकले आणि विचारलं म्हणजे कुणाला काही शंका असेल तर विचारा. एक जण उभा राहिला गानिया. म्हणलं गुरुजी ही लिहिलेली अक्षर कुठे गेली पुसल्यानंतर. गुरुजी भजी पाव त्या ठिकाणी विकायला उभं राहिले पण शाळेत आलो नाही. मी परवा सांगितलं वकील होते त्या कीर्तनाला. एक जण आला म्हणला महाराज अहो म्हणजे मी तुमची कीर्तन बरीच ऐकलेली आहे, आज योगायोगाने तुम्ही आमच्या गावामध्ये आलाय, चला माझ्या घरी दूध प्यायला. मी म्हणलं नको बाबा आता कीर्तन नाही म्हणजे अजून वेळ आहे कीर्तनाला, चला आमच्या घराला पाय लागू द्या. काय पाय लागून महाराजांनी काय माहिती मला. पण गेलो दूध प्यायला. चला आपल्या घरचं दूध आहे म्हणलं. चला म्हणलं आता वेळ आहे त्याचा ल्याग रे. आणि गेल्यानंतर त्याच्या दारात गेलून बाहेर म्हैस उभी होती. मी म्हणलं हीच म्हैस दूध देती का. म्हणला नाही. मग म्हणले ती घेत नाही काढावं लागतं. अरे म्हणलं फार चहा दिसतोय. म्हणलं किती ते तो आता मागे ऐका ना बरं का, तो आता मागे. मी म्हणलं किती ते. मला 9वी ते. अरे वाटत तर नाही म्हणलं 9वी ते एवढी एवढीच दिसते. मला मोजून बघा 9वी. मूर्ख माणसाचं काही सांगता येत नाही. लक्षात घ्या. म्हणून ऐका इथं बाकी कंस मूर्ख आहे
आणि त्याला बाकी प्रबोधन आता नारद मुनी त्या ठिकाणी करतायत. एक जण म्हणला, महाराज भजन केलं पाहिजे ना. मी त्याच्याकडे बघतच बसतो. मी म्हणलं केलं पाहिजे ना. म्हणलं तू करतो का काय भजन चिंतन? कशाचं आलंय, मला कुठं वेळ आहे महाराज, तुमचं बरं आहे. कशी नमुनी असतात. म्हणून खूप मूर्ख जीवनामध्ये येत असतात. ऐका, मूर्ख माणसं आहे ना, काय चांगलं आणि वाईट, काय फायदा आणि तोटा याचा कुठेही विचार नसतो. तो माणूस मूर्ख समजायचा. आपण जे बोलतोय त्याचा काय वाईट परिणाम होईल आणि काय चांगला परिणाम होईल हे ज्याला माहीतच नसतं त्याला मूर्ख म्हणावं. आपण जी क्रिया करतो त्याचा परिणाम उद्या काय होईल हे जाणत नाही त्याला मूर्ख म्हणावं. चला एक सांगतो, चला अजून मागे एक पुढे एक ऐसा जयाचा दंडक, बोले एक करी एक तो एक पडत मूर्ख. तोंडावर एक बोलणार, मागे एक बोलणार. ऐका, एवढंच नाही, रात्रंदिवस करी श्रवण नसंडी आपले अवगुण. पण अशी मूर्ख काही विद्यार्थी रात्रंदिवस चांगलं श्रवण करतात पण त्यांचा तो गुण जात नाही. ऐका, रात्रंदिवस करी श्रवण नसंडी आपले अवगुण, स्वहित आपुले नेने आपण, तो एक पडत मूर्ख जा. आपल्याला स्वहितच कळत नाही त्याला पडत मूर्ख या ठिकाणी म्हटलेले. आणि म्हणून एक वडारी होता, वडारी, याच्यावर जास्त बोललेलंच बरं मला वाटतं. आणि त्या वडाऱ्याने बरीच गाढव त्याच्याकडे होती, ती सगळी गाढव बांधली खुटीला, पण एक गाढव शिल्लक राहिलं, त्याला दोरीच नव्हती. आता त्या गाढवाचा कान धरून ते वडारी उभा इकडं तिकडं बघायला लागला. तेवढ्यात एक साधू आले आणि त्या साधूने विचारलं की अरे त्याचं कान धरून का वरायला? नाही म्हणले, सगळ्या गाढवांना दोरी बांधायला पाहिला, ह्याला दोरीच नाहीये, दोरी बघा. अरे म्हणलं ते गाढवच आहे, त्याला कशाला दोरी पाहिजे? साधू म्हणलं काय नाही, त्याच्या पायाला थोडस आवळ आणि फटका मार, ते पुढे हलणार नाही. ते साधूने सांगितलं तसंच या वडाऱ्याने केलं. त्याचा पाय असा आवळला, झटक मारणं सोडलं. गाढवाला वाटलं आपल्याला बांधलं. गाढव जागेवरती उभं. ऐका, दुसरा दिवस सकाळी वडारी आपल्या इकडं बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी वडारी आपल्या कानाला लागताना सगळी गाढव सोडली. आता ह्या गाढवाला बांधलेलंच नव्हतं पण ते हालनाच. नीट ऐका, शेवटी त्यांनी ते हाकललं त्याला मारून, पण ते हाल. शेवटी धोपाट्या टाकल्या तरी हालना. म्हटलं की उगाच त्या साधूचा ऐकलं आपण, म्हणजे चांगलं गाढव काम करणार जाग्यावर हाला. म्हणजे पुढे गेला साधू. गावाच्या बाहेर एक शिवालय होतं, तिथं ते साधू बसले होते. हा वडारी गेला धावत, म्हणला कसला मंत्र दिला म्हणला असला. गाढव एवढं कामाचं बोझ वागवणार, सगळं रोज काम करणार, पण हाला. अरे म्हणले ते गाढवच आहे. परत काय कर, त्याच्या पायाने झटका मार आणि पाय सोडल्यासारखं हाला. त्याच्या पायाला एक झटका मारला. गाढवाला वाटलं आपण आता सुटलो. जे गाढव निघाले मातीच्या ढिगाकडेच गेले. पडत मूर्ख. ऐका, खूप उदाहरणं देता येतील, पण मनुष्य ये कोणी मनुष्य देहाशी जो न साधे ब्रह्म
ज्ञानाशी तो लांडा गर्दब जाण उच्चविन. हा गाढव कोणाला म्हणजे याची व्याख्या केली. ऐका, वसुदेवांना वाक्य बोलवून घेतला आता कंसाने. ऐका, आणि कंसाने हाक मारली. वसुदेव ते मुलग घेऊन जात असताना तेवढ्यात आवाज दिला आणि कंसाला बोलवलं. आणि कंसाच्या हातामध्ये असा, वसुदेवांच्या हातामध्ये असणारा ते बाळ कंसाने पायाला धरला आणि ओढून काढलं आणि शिळेवरती त्या ठिकाणी घर फिरवून आलं. वसुदेवांच्या समोर अत्यंत तेजस्वी असणारं पहिलं बाळ, पण कंसाने त्या ठिकाणी आपण मारलं. एका मागून एक कंसाने अशी 6 मुलं मारली. वेळ या बाबी. ऐका, आणि 7वा गर्भ जो राहिला, ऐका, तो आता शंकराचा अंश आहे. तो आता बलराम आहे. आणि मग काय झालं अशा वेळेला की देवाने आपल्या योग मायेला आमंत्रित केले आणि तिला सांगितलं की ऐक, तुला देवकीच्या गर्भामध्ये असणारा जो अंश आहे तो गर्भ त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन ठेवायचा आहे. त्या योग मायेला आज्ञा केल्याबरोबर योग माया त्या ठिकाणी तयार झाली. देवाला आनंद झाला. देवाने त्या ठिकाणी सांगितलं की आई, तू हे कार्य केल्याच्या नंतर यदा कदाचित तुला नंतर कंस मारण्याचा प्रयत्न करील, तो विद्युत होईल, पण त्यावेळेला तो अष्टभुजा होऊन प्रगट त्याच्या समोर. आणि मग सांगितलं, दुर्गे तू भद्रकाली ती विजया वैष्णवीतीच. तुला कलियुगामध्ये आई हे जर कार्य केलं तर तुला दुर्गा, चंडिका, शारदा, अंबिका अशा नावाने स्थापित करतील आणि लोक बाकी तुझा जय जयकार करतील. हा आशीर्वाद त्या ठिकाणी दिला. ऐका, देवकीचा 7वा गर्भ त्या ठिकाणी या योग मायेनी खेचून घेतला आणि तिकडे रोहिणीच्या गर्भामध्ये त्या ठिकाणी ठेवला. ऐका, ज्या वेळेला तो गर्भ रोहिणीच्या तिकडे द्यायचा त्यावेळेला अंधार होता आणि सगळे निद्रिस्त होते. अशा वेळेला योग मायेने त्याची ती क्रिया केली. पण ऐका, आता बाकी योग मायेला सांगितलं की नंतर बाकी त्याच्यानंतर मी स्वतः येणार आहे. योग मायेला आनंद झाला. योग मायेने देवाने सांगितलेलं कार्य यथा योग्य त्या ठिकाणी केलं. आता देवकी पुन्हा गरोदर, पण आता बाकी देवकीचं रूप अत्यंत सुंदर झालं आणि ते एवढं सुंदर रूप त्याच्या अगोदर कधीही दिसलं नाही. आणि देवकीला पाहिल्याच्या नंतर बाकी मनामध्ये असंख्य शंका निर्माण व्हायला लागल्या. थोडस असंही जाणवू लागलं की माझा वैरी आता जन्माला येतो की काय. कंस थोडासा विचार करू लागला. कंसाला गेल्या जन्माचं हे स्मरण होतं की मला विष्णूने मारलेले आहे आणि हे स्मरण असल्यामुळं तो काल नेहमी दैत्य होता, मी तुम्हाला मागाशी सांगितलं. आणि म्हणून तो सगळ्या यादवांचा तिरस्कार करत होता की मध्य तस्मीन करणीय, मला आता काय केलं पाहिजे याचा विचार कंस त्या ठिकाणी करू लागला. आता काय व्हायला लागलं ऐका. बसताना उठताना सतत ध्यास आता त्या आता काळाचा, त्या भगवंताचा या ठिकाणी कंसाला लागला. झोपताना सुद्धा त्या ठिकाणी तो दिसू लागला. वो काला काला मुरलीवाला
तो सतत त्या ठिकाणी यायला लागला आणि कंस भयभीत व्हायला लागला. जेवताना सुद्धा देव दिसायला लागला, झोपताना सुद्धा त्या ठिकाणी, स्वप्नामध्ये सुद्धा. आणि अशा वेळेला कंस आता बेचैन झाला. आसनी भोईनी शयनी, आसनी शयनी भोजनी भय देखे नयनी, थोर भेदारला मनी जनी वनी हरि देखे. भय संचले गाढे तेरे पाऊलन चले पुढे, पाहता गोकुळाकडे मूर्छित कंस जागला. कधी कधी त्याला मूर्छा यायला लागली. ऐका बरं का, पण काय झालं, त्या कंसाला आता भीती वाटू लागली. चला पुढे कथा या ठिकाणी. पण ज्या योग मायेने हे सगळं कार्य केलं बरं का, ती योग माया म्हणजे कोण, तर ज्या वेळेला ती कंसाच्या हातून निसटली ना, त्यावेळेला त्या कड्यामध्ये जाऊन ती त्या ठिकाणी स्थापित झाली. तीच तुम्ही जर नाशिकला गेला तर अष्टभुजा असणारी ती देवी, पण ती घरी ज्या वेळेला ती बीजांचा कडकडाट करून गेली आणि ज्या कड्यामध्ये ती स्थापित झाली तीच म्हणजे वैष्णवी देवी. आजही सगळे लोक ती आदिशक्ती म्हणून त्या ठिकाणी सगळे तिचं दर्शन घेण्यासाठी जातात. पण एक लक्षात घ्या, ती आदिमाया आहे. मायेमधनं आपल्याला वेळच मिळत नाही तिच्याकडे जाण्यासाठी. पण ज्यांना मायेने त्या ठिकाणी हे केलेले तो बाकी तिथे जातो. म्हणून वैष्णव देवीचं दर्शन हे सगळ्यांना होऊ शकत नाही, कारण ती माया आहे, आधी माया आहे. लक्षात आलं का? आजही आता सगळ्या सुविधा झाल्या, पण पूर्वी एवढ्या नव्हत्या. पण ज्या कड्यामध्ये ती स्थापित झाली, पण श्रीकृष्ण भगवंतांनी वरद हस्त दिला होता की तुझा जय जयकार सगळे करतील. आजही तिथं जाताना सगळे तिचं गुणवर्णन गात त्या ठिकाणी जातात आणि तिचा जय जयकार करतात. आणि तिने बोलावल्याशिवाय आपणही तिचं दर्शन घेऊ शकत नाही. तूने मुझे बुलाया शेरवानी, मैं आया शेरवानी. तूने मुझे बुलाया शेरवानी, मैं आया शेरवानी. तुझो सावारी पहाड़ा वाली मेरा वाली, तूने मुझे बुलाया शेरवानी, मैं आया शेरवानी. ओ तूने मुझे बुलाया शेरवानी, मैं आया शेरवानी. सारा जग है एक बंदा, सारा जग है सबकी मंजिल तेरे द्वारा, सबकी मंजिल तेरे ऊंचे पर्वत लंबारसता, ऊंचे पर्वत लंबारसता, और मेरा पाया शेरवानी, मैं आया शेरवानी. ओ तूने मुझे बुलाया शेरवानी, मैं आया शेरवानी. आणि त्या आदिमाई शक्तीने बाकी भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी काम केलं. आता कंस त्या ठिकाणी भयभीत झाला. कंसाला सतत आता त्या ठिकाणी काळाची भीती वाटू लागली. चला आता श्रीकृष्ण याच्या जन्माचं बाकी या ठिकाणी वर्णन शुकदेव या ठिकाणी करू लागले. आता सर्व गुणोपेतः कालः परमशोभनाः
आता बाकी भगवंताचं प्रकटीकरणाची सुंदर वेळ, ती शोभा आता बाकी ती वाढवू लागली. भाद्रपद मासामध्ये कृष्ण पक्ष अष्टमी तिथी वार बुधवार आहे, रोहिणी नक्षत्र आहे आणि हर्षणी योग त्या ठिकाणी मध्यरात्रीचा आहे. अचानक देवकी वसुदेवाच्या समोर चतुर्भुज मूर्ती प्रगट झाली. ऐका, त्याची अद्भुत बाल छबी पाहून बाकी सर्वांनी धात झोडले. देवकी वसुदेव स्तुती करू लागले. नाही, हे जरी असलं तरी त्याला वेळ आहे, काळजी करू नका. आणि त्या सुंदर चतुर्भुज मूर्तीला पाहून त्या ठिकाणी वसुदेव आणि देवकी ते बाकी त्याचं वर्णन करू लागले. ते इतकं सुंदर की त्याच्या अगोदर असं मनोहर रूप पाहिलेलंच नव्हतं. आणि ते मनोहर रूप ज्या वेळेला वसुदेव आणि देवकीने पाहिलं त्यावेळेला नकळत त्यांच्या डोळ्यामध्ये आसू आले. त्यांच्या लक्षात आलं की पूर्वी दिलेलं वचन आता बाकी या ठिकाणी पूर्तता देव करतोय. माझ्या पोटी देवा तू यावं, बस एवढीच अपेक्षा. हजारो वर्षाची तपश्चर्या, पण देवाने दिलेलं आश्वासन या वेळेला पूर्ण देव करतायत. ऐका, त्याला पाहिलं आणि वसुदेवांना बाकी त्याची स्तुती करावीशी वाटली. मुरली मनोहरी गोपाला, त्याचं ते चरित्र सुद्धा त्या ठिकाणी दिसू लागलं, कारण देवच होता. लक्षात घ्या, त्याची लक्षणं सगळी दिसू लागली वसुदेवांना. मुरली मनोहरी एका संताची पावलं सुद्धा एका साधूची पावलं आपल्या छातीवरती घेऊन विरवणारा देव
भगवंताची स्तुती करताय, पण वसुदेवाचाच आनंद झाला नाही. नारद वगैरे सगळेजण त्या ठिकाणी आकाशामध्ये देवाचं चतुर्भुज सगुण रूप त्या ठिकाणी धारण केल्याच्या नंतर सगळ्यांनाच आनंद झाला. सगळे स्तुती करू लागले, वसुदेवच नाही, कोण कोण ऐकतात. वसुदेवांना आनंद झाला, कारागृहामध्ये होते, परंतु आनंद झाला. आणि खरं सांगू, आजचा दिवस असं एकत्रित आला की आज स्वातंत्र्य दिन आणि वसुदेवांना सुद्धा स्वतंत्र झाल्यासारखं वाटतं. कारागृहामधला प्रसंग ऐका. ज्या वेळेला स्वतंत्रता आपल्याला सहज मिळाली नाही, म्हणतात सहज नाही मिळाली. असंख्य लोकांनी आपलं बलिदान दिलं, देव प्रगट झाला, परंतु वसुदेवाने बाकी खूप खस्ता घालल्या आणि कारागृहामध्ये भगतसिंगला ज्या वेळेला जेलमध्ये 3 महिने हाल केले होते आणि अशा वेळेला भगतसिंगच्या घरातली लोक भगतसिंगला भेटायला गेले. भगतसिंगला तिकडनं येताना पाहिलं, सकदंडाने जेर बंद केली, पण शरीरावरती एक सुद्धा जागा त्या ठिकाणी चांगली राहिलेली नव्हती. इतकं मारलेलं होतं की सगळं शरीर निळं काढून पडलं होतं. इतक्या वेदना दिल्या, इतक्या हाल केली, काहीच वाटलं नव्हतं. का तर केवळ आणि केवळ भारत मातेला आजाद करायचं. वसुदेवांना सुद्धा खूप दुःख वाटलं, फक्त एकच होतं की देव प्रगट होणार होता. भगतसिंगनी बाकी त्यावेळेला त्या जेलमध्ये कारागृहामध्ये असताना वडील म्हणले की भगत, तू एक काम करले बेटा, की माफी मागली, शायद फाशी तरी कॅन्सल होती. असं म्हटल्याबरोबर लाल बुंद डोळे झाले भगतसिंग. आवाज करना झाला, पिताजी, अगर आप मेरे पिताजी न होते तो यही पे गला दबा के मार देता. पिताजी, हम कोई चोर नहीं है,
भारत माँ को आजाद करना चाहती है। आप ही हो इनकलाब। भगत सिंह फासावर जाताना राजगुरूला म्हणतायत, चलो यार जल्दी जल्दी जाना है, वापस आना है और हमारे भारत माँ को आजाद करना है। जाता जाता अनेकांनी संदेश दिला, आम्ही तर आमचं तारुण्य भारत मातेच्या चरणावरती ओवाळून टाकलं। आता बाकी भारत मातेची लाज ही तुमच्या हातामध्ये आहे। कर चली हम पिता जनगण साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। हातामध्ये आयुध असणारी चतुर्भुज मूर्ती त्या तारकग्रहामध्ये प्रकट झाली आणि वसुदेव त्या ठिकाणी त्या याचं वर्णन करू लागले। कर कमळी कमळा सेवी चरण कमळा, आई शिवसुदेव देखे डोळा दिव्य मूर्ती। लक्ष्मी डावलोनिया जाण हृदयी वचनांचर, द्विज पदांचे महिमा देखे दक्षिणा भागी। शंख चक्रादी आयुधेचारी पितांबरधारी, सगुण निर्गुण हरी समसा। आणि मग एक लक्षात घ्या, सगळ्या दिशा आता प्रसन्न झाल्या। कोणाकोणाला त्या ठिकाणी आनंद झाला ऐका बरं का, सुंदर वर्णन केलेले या ठिकाणी। दिशा हा प्रसेन दुर्गणम निर्मलो गणोदयम, दिशा स्वच्छ आणि प्रसन्न झाल्या। निर्मळ आकाशामध्ये तारे झगमगत
त्या ठिकाणी दिसू लागली. आणि अशा वेळेला त्या वज्र देशामध्ये भगवंत आता येतोय. हा आनंद इतका की सर्व दिशा अतिशय आनंदी त्या ठिकाणी झाल्या. सगळं पवित्र वातावरण त्या ठिकाणी दिसू लागलं. पृथ्वीला सुद्धा आनंद वाटू लागला. पृथ्वी आता मंगल चिन्हांनी सुशोभित झाली. कशी झाली ती ऐका. भगवान आता वैकुंठावरून या ठिकाणी पृथ्वीवरती येतोय आणि त्याच्या आगमनाची चाहूल बाकी ज्या वेळेला पृथ्वीला लागली, पृथ्वी सुद्धा अत्यंत आनंदित झाली. आता श्रीकृष्ण भगवंताचे चरण आता पृथ्वीवरती पडलेले. मोक्षस्थळावरती त्या ठिकाणी पद चिन्ह उमटल्यासारखं पृथ्वीला वाटू लागलं. आणि पृथ्वी म्हणू लागली की हे मेरा सौभाग्य आहे. पृथ्वीवरती आनंदित झाली. चला पुढे नद्या सुद्धा आनंदित झाल्या. नद्याः प्रसन्न सलिला हृदया जलनरोहा श्रियाः. नद्या सुद्धा स्वच्छ पाण्याने वाहू लागल्या. ऐका, निर्मळ पाणी त्या ठिकाणी सगळी सरोवर पाण्याने स्वच्छ पाण्याने त्या ठिकाणी भरली. त्या सरोवरामध्ये कमळ उमलू लागली. त्या कमळावरती भुंगी गुंजावर करू लागली. ऐका, कालंदी म्हणजेच यमुना, यमुनीला सुद्धा आनंद झाला. कारण पुढे जाऊन बाकी देव माझं पाणी ग्रहण करणार आहे. मला त्याची वधू म्हणून त्याचा स्वीकार करणार, माझी पत्नी म्हणून मी त्यांची पट्टराणी होणार. आणि म्हणून त्या यमुनेला सुद्धा खूप आनंद झाला. सुंदर पाण्याने ती खळखळ वाहू लागली. पक्षी सुद्धा मधुर गीत गाऊ लागले. पक्षी, चातक, मैना, राजू सगळे पक्षी त्या ठिकाणी गाऊ लागले. पक्ष्यांना सुद्धा आनंद झाला. पृथ्वीला आनंद झाला. नद्यांना आनंद झाला. दिशा सगळ्या प्रसन्न झाल्या. एवढंच नाही तर वायूला सुद्धा आनंद झाला. वायूला कसा आनंद झाला ऐका. वैववायुव्याः सुखस्पर्शाः पुण्यगंधवाः शुचिचाः. आणि एक लक्षात घ्या, शीतल मंद असा वारा सुटला. त्याचा सुगंध, त्याचा स्पर्श ज्या वेळेला होऊ लागला त्यावेळेला बाकी आल्हाददायक वाटू लागले. आणि वायू सुद्धा इतका शीतल झाला, सुगंधी झाला. नुसता शीतल नाही तर तो सुगंधी झाला. आणि आधी व्याधी झालेल्या माणसांना सुद्धा त्या ठिकाणी रोगमुक्त तो वायू करू लागला. त्या वायूला एवढा आनंद झाला. आग्नेयच द्विजितान शांतस्त्रस. ज्या ब्राह्मणांचे यज्ञ, ज्या कंसाच्या विध्वंसामुळं त्या ठिकाणी ते यज्ञ सुद्धा मोडून काढले. ती अग्निदेवता त्या ठिकाणी लुप्त झाली होती. आता अग्नी सुद्धा त्या ठिकाणी प्रसन्न झाली. का झाली तर पुन्हा एकदा ब्राह्मणांचे यज्ञ याग सुरू झाले. आणि अनेक दिवस अग्नी ला काही खाद्य मिळालं नाही, उपाशी होती. आणि त्या हवनाच्या माध्यमामधून आता अग्नी सुद्धा त्या ठिकाणी त्या हवनांनी तृप्त होऊ लागले. आणि अग्नीला सुद्धा आनंद होऊ लागला. एवढंच नाही तर अग्नीला अजून एकाचा आनंद झाला. कशाचा सांगतो की तो अग्नी आता देव आपल्या मुखामध्ये प्राशन करणार आहे. तो अग्नी गिळणार आहे. म्हणून त्या अग्नीला आनंद झाला. एवढंच नाही, आकाशाला सुद्धा आनंद झाला. आकाशाला आनंद झाला. पण आकाश म्हणू लागलं की मी माझा आनंद व्यक्त कसा करू. भगवंताने सांगितलं जसं तुला करता येईल तसं. काही लोक म्हटले की महाराजांच्या वाढदिवसाला काय नाही, महाराजांच्या गुरुपौर्णिमेला मी काय नाही. प्रश्न पडतो काही लोकांना. पण इथं फार सुंदर देवाने सांगितलं की अरे तुझा आनंद व्यक्त करायचा ना, तू काहीही दे, कसंही कर. मग काय केलं आकाशाने ऐका. हे हरिवास, आकाशाने काय केलं, सगळे मेघ दाटले ऐका. आणि मंद मंद फवारे भगवंतावरती वर्षा करू लागले. तो आनंद त्या ठिकाणी आकाशामध्ये होऊ लागला. किती आनंद, सगळीकडे सगळ्यांना आनंद झाला. सगळीकडेच तो आता भरून उरला.
हर देश में तू, हर देश में तू, तेरे नाम अलग तू ही। सागर से उठा बादल बनकर, बादल से वर्षा जल बनकर, फिर नहर बनी नदियाँ बहरी, फिर नहर बनी नदियाँ बहरी, मुंगी पासून तर ऐरावतपर्यंत आनंद झाला सगळ्यांना। चीटी से हर जीव जगत का रूप लिया, कहीं पर्वत सभी चाँद बनी, कहीं पर्वत सभी चाँद बनी। वसुदेव देवाला म्हणतात की देवा, मी तुला आता जाणलेले प्रकृति से परे साक्षात परम पुरुष नारायण आप हो। मला माहिती आहे देवा, आता तू खरं तर माझा मुलगा नाही, परम पुरुष महानारायण आहेस तू। विदितोसी भगवान साक्षात पुरुषाः प्रकृते पराः। प्रकृती पुरुष तू आहेस एवढंच नाही तर तू प्रत्यक्षात नारायण आहे। आणि त्यावेळेला देवकी काय म्हणते ऐका। देवकी थोडीशी घाबरली होती, कारण आता कंसाची भीती वाटू लागली। देवकी म्हणू लागली की मला आता भीती वाटायला लागली की आता बाकी याला आता दूर करणार नाही।
ऐका, देवाचं ते सुंदर रूप पाहिल्याच्या नंतर देवकीला बाकी आता प्रेमात पाहणा होता आणि वसुदेवांना सारखी खुणवू लागली, संकेत करू लागली, ऐका ना, हो तुम्ही जरा लवकर करा. पण अशा वेळेला ऐका, आई शेवटी आईचं ते प्रेम, पण तेवढ्यात आईकडं देवाने पाहिलं आणि देव हसू लागले. देव म्हणले, आई तू काळजी करू नकोस, सगळी आयुध घेऊन आले मी. हो, तू पाहिलं नाही का माझ्या हातामध्ये शंख चक्र गदा, नाही का? हे शोभेसाठी नाही, तू काळजी करू नको आई. मैं सुदर्शन लेके आया आणि आज त्या लाल किल्ल्यावरचं भाषण तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. आपल्या भारतामध्ये हे स्वतः भारतामध्ये बनवलेलं सुदर्शन नावाचं एक युद्धामध्ये वापरलं जाणार एक अस्त्र शस्त्र त्या ठिकाणी ती सिस्टीम बनवणार आहे की जे जगामध्ये कोणाकडे नाहीये. आणि एक सांगू तुम्हाला, जरी यदा कदाचित भारत देशाच्या पेक्षाही काही राष्ट्र प्रगतशील असतील, पण एक सांगू तुम्हाला, सर्वनाश जरी झाला तरी पण भारतच सगळ्यांचं नेतृत्व करून हे तेवढंच करत. आणि म्हणून इथं देव सुद्धा सांगतोय की काळजी करू नका, तुम्ही इकडे या, अजिबात इकडे तिकडे करू नका, मी सुदर्शन घेऊन आलेलो आहे, काळजी करू नका. आणि म्हणून सुदर्शन या वर्षाच्या अखेरीपर्यंत येणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आणि त्यातल्या त्यात तुम्ही ज्या जागेवरती आता कथा श्रवण करताय ना, तिथं मायेला प्रवेश, मायेला सुद्धा नाही, बाकीचं तो सोडूनच द्या, कारण तुमचं रक्षण बाकी आता करणारे ते समर्थ आहे, ते त्या ठिकाणी विराजमान आहे. म्हणून ऐका बरं का, आईला देव म्हणतोय की तू काळजी करू नकोस, मी सुदर्शन घेऊन या ठिकाणी आलेलो आहे. देव की बाकी देवाला म्हणती कि इतना बड़ा हो गया अगर तू आया तो मेरा बेटा तू है, ये कौन कहेगा? तू माझा मुलगा आहे, कोण मानल? तू एकदम मोठा होऊन आला, 8 वर्षाची मूर्ती, 18 वर्षाची मूर्ती, काही मान नाही का, त्याचं वर्णन आहे. आणि म्हणून एवढा मोठा होऊन तू जर आला तर माझा मुलगा तुला कोण समजल? म्हणून हे देवा एक लक्षात घे, तू छोटा हो, आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये, ज्याच्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांड आहे, ऐका, आता तो देवकीच्या गर्भामध्ये समावला जाईल का? असंख्य ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये, तो भगवंत आता त्या एका उदरामध्ये. पण ऐका बरं का, देवकीने केलेलं तपश्चर्या आणि देवकीला दिलेलं ते वचन पूर्ण करण्यासाठी देव आता लहान सुद्धा होण्यासाठी तयार झाला. म्हणून कधी कधी वचन पाळताना आपण लहान झालो तरी चालेल, पण वचन न पाळता मोठं होणं म्हणजे स्वतःचाच घात केल्यासारखे, लक्षात घ्या. चला, याच्यावरती जास्त मी बोलणार नाही. अनंत ब्रह्मांड ज्याच्या रोमारोमामध्ये आता तो देव लहान होण्यासाठी तयार झाला. देव आठवण करून देतात की हे मी का होतोय, तुमची आज्ञा मी या ठिकाणी का पाळतोय? तर सांगितलं, पूर्व काळामध्ये तुम्ही दोघांनी फार मोठं तप केलं. वामन अवतारामध्ये सुद्धा त्यावेळेला सुद्धा तुम्ही घोर तप
तपश्चर्या केली आणि तुमच्याच पोटी मला जन्म घ्यावा लागला. एवढंच नाही, त्यावेळेला आई तू आदिती होती आणि माझे वडील वसुदेव हे कश्यप होते आणि त्याही वेळेला मी तुमचा मुलगा झालो. या वेळेला मी तुमचा मुलगा आज झालेलोच आहे, पण माझी एक अट आहे, मी छोटा होतोय. मला बाकी गोकुळामध्ये सोडून या आणि तिथं असणारी जी कन्या तिला उचलून इकडे घेऊन या. जी आधी माया शक्ती देवानी पाठवलेली होती ती गोकुळामध्ये आधीच होती. ऐका, बभूव प्रकृता शिशुः, आणि देव आता अत्यंत बालक शिशु झाला. बभूव प्रकृता हा शिशु लहान झाला देव, आणि लहान झाल्याच्या नंतर भगवंत जसा लहान झाला आणि देवकीचं वाक्य हृदय भरून आलं, प्रेम पाहणा उठला तिला. मात्र वात्सल्य ते अंतःकरण तयार झालं आणि तो लहान देव झाला. आणि वसुदेव आणि देवकीला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. गोपाल भगवान की जय. आता इथं बाकी काय झाले बरं का, की देव आता इथं रडत नाही, कारण राम अवतारामध्ये ते रडले आणि रडल्यामुळे सगळे दाशी आल्या. कारागृहामध्ये ना देव तिथं रडायचं नाही, कारण कंसाला समजू नये. ऐका, आणि हे जर कळालं तर माझ्या आईला त्रास होईल. वसुदेवांना त्या ठिकाणी देवकी म्हणू लागली, लपवा 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 जगते की सोड सोडा मिठी. बरं का, काळजी करू लागली की उचला होता त्याला. वसुदेवाने पाठी घेतलेली आणि त्या पाठीमध्ये देवाला आता ठेवलेली आणि आता ती पाठी घेऊन निघणार. पण ऐका बरं का, देवाने सांगितल्याप्रमाणे ते वचन आता यांना पाळावं लागतं. आता देवाला दूर करायचं हे जमलं देवकीला. पण देव म्हटला की मी लहान होईल, पण मला तिकडं वसुदेवाला सुद्धा त्या ठिकाणी आता कसं घेऊन जावं. अगदी मनोहर रूप इतकं सुंदर त्या ठिकाणी नंदाच्या घराला मज न्यावे गोकुळाला.
श्रीकृष्णाच्या म्हणण्यानुसार श्रीकृष्णाने गोकुळी पाही स्नेहांच्या शृंखला काया कापटी अर्गळा मोहमतेच्या भगवंताला पाठीमध्ये टाकल्यानंतर उचलला आणि घेऊन चालले तर सगळ्या शृंखला पायातल्या बेड्या हातातल्या बेड्या त्या ठिकाणी त्या कारागृहाची कुलप सगळी गळून पडली. पण ऐका बरं का, हे सगळं केवळ त्या ठिकाणी भगवंताने केलेली लीला आहे. आणि सगळे त्या ठिकाणी पहारेकरी होते, ते निद्रिस्त त्या ठिकाणी देवाने केले. एक प्रसंग सांगतो तुम्हाला, घडलेला प्रसंग. ज्या वेळेला माझी गुरुमाऊली नांदूर भागामध्ये बबन चव्हाणांची होती, बबन बोराटे, तुकाराम बोराटे. रात्रीची मध्यरात्रीच्या वेळेला पाऊस धो धो पडत होता. मी चुकलो, रात्रभर त्या उसाच्या झाडामध्ये कुठं जावं काय कळलं. शेवटी थकलो, अख्खा भिजलो बराच वेळ आणि एकदम काढून बाबळीचं झाड कापलेलं होतं. त्या झाडाच्या त्या बुंद्यावरती बसलो आणि दिवस उगवण्याची आता वाट पाहणे याच्याशिवाय पर्याय नाही. पण बसल्यानंतर शांत बसलो आणि गुरु महाराजांचं स्मरण केलं आणि त्या उड्यामध्ये कुत्र भुकण्याचा आवाज मला आला आणि माझ्या लक्षात आले की ते जवळपास नक्की वस्ती आणि त्या दिशेने पुन्हा चालू लागलो आणि त्या वस्तीवरती येऊन मी पोचलो. रस्ता नव्हता, वकिली तिथं. एवढं खाली जाणं म्हणजे फार अवघड होतं त्यावेळेला. या लोकांनी कसं जुनी वस्ती त्यांची होती, कसं जाणं येणं केलं असेल त्यांचं त्यांनाच माहिती. पण ज्या वेळेला मी त्या घराच्या जवळ पोचलो ना, मी येण्या अगोदर बाकी सगळेजण त्या ठिकाणी भागवतावरती वाचन चालू होतं. सगळेजण ऐकत होते, कंदील लावलेला होता. तर मी जवळ जसा आलो ना तशी सगळे साधक निद्रिस्त केले आणि मी आवाज दिला, मी आलोय. कोणी? म्हटलं मी. बाहेर थांब. पुन्हा 1 तास त्या ठिकाणी उभं केलं आणि नंतर मला आतमध्ये बोलवलं. तोपर्यंत सगळे निद्रिस्त होते. अख्खा भिजलेलो होतो. स्वतःच उपकरण दिलं, डोकं पुसायला लावलं आणि ज्या कॉटवर बसलेली होती त्या कॉटवरती मला बसायला सांगितलं. तर मी सांगितलं नाही, मी खाली बसू. मी सांगतोय नाही तर बस. आणि त्यावेळेला सांगितलं की बचन रूप न्यारा, बचन रूप न्यारा, जो जाने गुरु का प्यारा. वचन मोडलंच माझं तू. पण हे एक लक्षात घे, तुला पुढे जाऊन खूप मोठं काम करायचंय. त्याच्यामुळं वचन प्रतिपालन हे तुझ्याकडनं झालंच पाहिजे आणि म्हणून दिलेली शिक्षा. ऐका, तसं भगवंतानी वचन त्या ठिकाणी वसुदेवांनी जसं जीव आता ब्रह्म संबंधाला आता प्राप्त होणार. ऐका, आणि जसं सगळी बंधनं नाहीशी व्हावी अशा वेळेला तशी सगळी कुलप कड्या त्या ठिकाणी गळून, हातातल्या बेड्या सगळ्या गळून गेल्या. आणि ह्या बेड्यामध्ये काय येतो, आपल्या जीवनामध्ये काम क्रोध आधी ही शत्रू आहे, ह्या सगळ्या बेड्या आहेत. आणि म्हणून या बेड्यांनी आपल्याला घेरलेले, आपल्या ठिकाणी आळस आहे आणि म्हणून अतिनिद्रा आहे. ऐका, परंतु ब्रह्माशी ज्यांनी संबंध जोडला तो बाकी लगेचच मुक्त होतो. आता इथं ब्रह्म या ठिकाणी प्रत्यक्षात भगवंत म्हटल्याच्या नंतर कुठली बंधनं राहणार आहेत का? नाही.
पण बऱ्याच वेळेला ब्रह्माबरोबर संबंध जोडण्याच्या ऐवजी आपण माया रूपी त्या कन्येशी संबंध जोडतो. ऐका, आणि पूर्णपणे त्या ठिकाणी मग आपल्याला बाधा होते, आपण जखडलो जातो. कृष्ण जवने हाता तवची बंधन कथा पावलिया कृष्णनाथ बंदी मोक्षती. आणि म्हणून वसुदेव भगवंताला आता घेऊन निघालेले आकाशामध्ये आता सगळे ढग जमू लागले. ते सुद्धा देवाचं दर्शन करण्यासाठी आसुसलेले होते. काय झाले, आकाशाला आता आनंद झाला, कारण आकाशाने पहिल्यांदा आता भगवंताचं रूप पाहिलं. आणि ते आकाश आनंदात काय म्हणू लागला, अरे आम्ही सावले, अरे आम्हाला भगवाननी सावला. माझं रूप, माझा रंग धारण केला देवाने, आणि तो आनंद आकाशाला आता खूप मोठा झाला. ऐका, नवर्षवर्जन्य उपाशु गर्जिताः. आता ढगांचा फडफडाट त्या ठिकाणी होऊ लागला, गर्जना होऊ लागली. मंद मंद पाण्याचे फवारे, आता मेघ त्या ठिकाणी वर्षू लागले. आणि वसुदेव आता अशा त्या पावसामध्ये बाकी देवाला आता घेऊन निघालेला आहे. यमुनेच्या जवळ आल्याच्या नंतर यमुनेला पूर आलेला आहे. पण ऐका, यमुनेच्या लक्षात आले की माझा प्राणनाथ आलाय. पुढे जाऊन कालिंदीशी लग्न विवाह होणार होता, यमुनेशी विवाह देव करणार होता. त्यामुळे ती सुद्धा भगवंताच्या भेटीची आस तिला लागलेली होती. आता तिला सुद्धा माझा प्रियतम येतोय याचा आनंद त्या ठिकाणी फार मोठा तिला झाला. पण ऐका, जिने असंख्य वर्ष वाट पाहिली, त्या यमुनेने कालिंदीने किती वर्ष वाट पाहिली, किती हजारो वर्ष लक्षात घ्या, प्रतीक्षा केली देवाची. आणि आज तो दिवस उगवला. आज माझा प्राणनाथ मला भेटणार. मेरा जीवन है तेरे हवाले, मेरा जीवन है तेरे हवाले, प्रभु इसे पद पद पूरी कमाई, प्रभु इसे पद पद पूरी कमाई. मेरा जीवन है तेरे हवाले, मेरा जीवन है तेरे हवाले, प्रभु जीवन दे तेरे हवाले.
यमुनेला पूर आलेला वसुदेवांनी त्याच्यामध्ये प्रवेश केला. वसुदेवांच्या छातीपर्यंत त्या ठिकाणी पाणी पुढे प्रवेश केला. गळ्यापर्यंत कंठापर्यंत आता पाणी आलं. ऐका, अशा वेळेला भगवंतानी जाणलं की यमुना आता माझ्या दर्शनाची वाट पाहते. देवाने काय केलं? टोपलीमधनं पाय खाली केला. वसुदेवांच्या मुखापर्यंत पाणी ज्या वेळेला आलं त्यावेळेला देवाच्या लक्षात आले की आता बाकी माझ्या वडिलांना त्रास होण्याची शक्यता आहे. आणि मग तो पाय खाली सोडल्याबरोबर यमुनेचा स्पर्श झाला आणि काय झालं? यमुना बाकी भांगली गेली. जसं स्त्रिया आपल्या केसांमध्ये भांग पाडतात तसं त्या ठिकाणी यमुनेचं पात्र तो भांगलं गेलं. तिराला श्री कृष्ण हरी यमुना झाली पूर्ण. चढे स्वानंद जीवन चरण वंदिनार्थी. त्या चरणाचं त्या ठिकाणी स्पर्श झाला आणि मग बाकी वसुदेवांनी ती नदी पार केली. आता बाकी नंद भवनामध्ये प्रवेश केला. ऐका, आणि नंद भवनामध्ये प्रवेश केल्याबरोबर तिथं माया होती. सगळे खराटे मारू लागले, सगळे ओरडू लागले, झोपलेले सगळे होते. आणि काय केलं असं? यशोदा मातेच्या समोर कृष्णाला त्या ठिकाणी झोपवलं आणि तिथून त्या माईला बाकी आता वसुदेवांनी उचललं. याचं वर्णन फार मोठे बरं का. म्हणजे हिरा ठेवून गार घेतली एवढंच नाही तर अमृत सोडून त्या ठिकाणी काळजी घेतल्यासारखं झालं. कारण ती माया होती. ऐका, चला पुन्हा त्या ठिकाणी ती मुलगी घेतली आणि ती मुलगी घेऊन ज्या वेळेला वसुदेव कारागृहामध्ये आता पोचल्या बरोबर त्या मुलीने आक्रोश करायला सुरुवात केली. मायाच होती. ऐका, तो आक्रोश त्या मुलीचा कंसाच्या कानावरती पडला. कंस धावत आला आणि त्या ठिकाणी ती मुलगी पाहून ती माया होती. पुन्हा एकदा ते सगळ्या बेड्या शंकला सगळे शिपाई सावध झाले आणि असं झाल्याच्या नंतर ती मोठमोठ्याने ओरडू लागली, रडू लागली. सगळं कारागृह डोक्यावरती घेतली. बरं का, मुलं काही ती लक्षणे काही वेळेला झोपामध्ये मुलं हसतात आणि लगेच चेहरा असा दुःखी करतात. ते जे सारखं चाललेलं असतं ना, लक्ष द्या तुम्ही लहान मुलांना. ज्या वेळेला त्याचं चांगलं कर्म त्याच्या पुढे येतं त्यावेळेला बाकी ते संचित येतं ना, त्यावेळेला ते हसतं. पण वाईट संचित आलं 3 जन्माचं त्याला स्मरण असतं की ते लगेच उदास होतं. ऐका, पण ही माया त्या ठिकाणी आली. कंसाला पायाला धरलं आणि गरगर फिरवताना ती मायाच विष्णू हातातून आकाशामध्ये गेली. किम मया हतया मंद जाताः खलु तवांत कृतं यत्र क्ववा पूर्व शत्रुमा हिंसा कृपणार्थ व्रथा. हे मूर्ख, तू क्या मुझे मारेगा? तुझे मारने वाला तो पैदा हुआ है. ती गरजली आकाशामध्ये वीज त्या ठिकाणी. आणि जशी ती गरजली तव ते गरजली अंबरी. पहिलं गोकुळी वारे हरी तुझ सकट बाहेरी करील द्वैत कुळाची. आणि मग बाकी भगवंत आता त्या ठिकाणी गोकुळामध्ये गेला आणि नंतर त्या भगवंताच्या जन्माचा आनंद उत्सव गोकुळामध्ये आता तो त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सगळ्या गोकुळामध्ये तो आनंद. नंदगर आनंद भयो नंदगर आनंद भयो जय कन्हैया.
हाथी दिनो घोड़ा दिनो और दिनो पालकी घोड़ा दिनो और दिनो पालकी हाथी दिनो घोड़ा दिनो और दिनो पालकी दिनो घोड़ा दिनो और दिनो पालकी नंदगरा हर दिनो जाओ रे पालकी दियो दियो नंदगरा नंद भयो नंदगरा नंद भयो दियो दियो अरे घरी फोडायला लागले सुरमा दिनो दर्पण दिनो मारियो दियो दियो पालकी इति सांगु मी सांगू कुणाला मी सांगू कुणाला आज आनंदी इति सांगू मी सांगू कुणाला इति सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला
कृष्ण भजन करा. हरे कृष्ण हरे कृष्ण